2 एप्रिल 2011ला. आणि पहा गॅप मध्ये स्लॅश केलाय बॉल, सरळ निघून जाईल. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर ठोकला इथे पहिला विस्फोटक, तितकाच तंत्रशुद्ध चौकार. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. सुंदर गोलंदाजी होती, अचूक टप्पा हेरलाय. आणि श्रीमद भगवद्गीतेतला पहिला श्लोक आहे, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगतात की निरंतर तुम्ही कर्म करत राहा, फळ तुम्हाला योग्य वेळी योग्य इच्छित स्थळी तुम्हाला परमेश्वर जरूर देईल. आणि इथे पहा आक्रमण चढवलंय, हवाई हल्ला चढवलाय, बॉल चाललाय. अगदी अचंबित करणारा नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. असं क्षणार्धाकरता वाटलं की चेंडू सीमापार गेला, परंतु डोळ्याचं पातळ लवतं न लवतंच चेंडू त्याला थेट तिकीट मिळेल ते सेमीफायनलचं, याची देखील नोंद घ्या. ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चाललाय, सरळ निघून जाईल, दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी 4 धावा, चौकार. थँक्यू. या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 12. कॅन्सरनं पीडित असणारा युवराज सिंग, त्याच्या विना विश्वचषक जिंकणं अशक्य होतं. त्याचा आकडा आहे 12 डिसेंबर. इथे पहा, अत्यंत काटक आणि तितकाच तंत्रशुद्ध क्रिकेटच्या टिपिकल कॉपीबुक स्टाईलनं खेळलेला हा चौकार. थँक्यू. आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 16 या धावसंख्येवर, 16 ऑन स्कोर कार्ड. इथे यष्टी वाकवली आहे, बॅट्समनला परतावं लागणार आहे. पलटवार केलाय गोलंदाजानं, फलंदाज इथे मात्र बाद. अनपेक्षितपणे गोलंदाजी करण्याचं जे धाडस दाखवलं गोलंदाजानं, अचूक टप्पा हेरला, सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. रामा पहिलं षटक त्यानं हाताळलं, त्यामध्ये त्यानं 16 धावा खर्च केल्यात. एक अत्यंत महत्वपूर्ण विकेट मिस्टर प्रथमेश ज्यांना परतावं लागलंय. चला स्पीडअप करा, 4 षटकांच्या लढती आहेत. तर एकंदरीत पुन्हा एकदा वळूयात आपण. क्रीडांगणावरती चांगली गोलंदाजी झाली आहे, जरूर पहिल्या षटकात धावा देखील आल्या, परंतु विकेट देखील मिळाला. आणि जशी सुरुवात पहिल्या षटकाची होती तशीच सुरुवात दुसऱ्या षटकाची देखील स्वैर मारानं झाली आहे. याच अतिरिक्त धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 17. प्रथम ज्यावेळी टॉस जिंकला त्यावेळी खरं तर निर्णय स्वीकारण्यात आला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. फटका चांगला, सरळ बॉल चाललाय, ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर, सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर.
नागदेव वॉरियर्स टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु त्या विपक्षात पार्थ 11 चांगल्या दर्जाची फलंदाजी जरूर करते. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 चेंडू इथे यशस्वी संपुष्टात आले आहेत. 23 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. निसर्गाच्या अगदी सानिध्यात, भले आपण मुंबई क्रीडानगरीमध्ये जरी असलो तरी निसर्गाच्या अगदी जवळ आपण आहोत, त्यामुळे निश्चितच खेळाडूंकरता देखील उन्हाच्या दाहकतेपासून थोडेसे ते वाचतायत. बॉल चालला लॉंग ऑफमध्ये, तिथे प्रोटेक्शन आहे. थोडंसं फंबल झालं, त्याचा फटका बसेल का? कलेक्शन थोडंसं खराब, त्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 25 या आकड्यावर. 1952ला ज्यावेळी इंग्रजांच्या विरोधात आपण खेळलो बॉम्बे जिमखानाला, तो देखील दिवस होता 25 जून 1952. सी.के. नायडू सर आपल्या भारताचं प्रतिनिधित्व त्यावेळी करत होते आणि बॉम्बे जिमखानाला आपण ती पहिली मॅच इंग्रजांच्या विरोधात क्रिकेटची जी खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतरची पहिली ऑथराईज मॅच आपण त्यावेळी खेळलो. इथे वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. सध्या प्रतीक गोलंदाजी करतात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेहवाग स्टाईल बॉलला केलं स्लॅश. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, ठोकला. इथे आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर पोहोचली आहे. 29. दुसरं षटकच्या प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. बॉल तयार. आडव्या बॅटने इथे पहा मिडविकेटला सरळ क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावसंख्येसाठी 2 इन अ रो. टीमची धावसंख्या मात्र पोहोचली आहे 33 या धावसंख्येवर. 33 रन्स. शेवटचा बॉल या षटकातला. इथे पहा बॉल चाललाय सिलिमिडॉन मधून लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल कन्वर्ट झाली. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची टोटल पोहोचली 17च्या सरासरीनं 34 या आकड्यावरती. 34 रन्स नाव ऑन स्कोर कार्ड. 34 धावा. 2 षटकं अजूनही शेष आहेत. खरं तर असं म्हणतात की मुंबई उपनगर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या विभागांमध्ये सगळ्यात जास्त क्रिकेट टेनिस बॉल खेळलं जातं. परंतु जसा 4 एप्रिलचा दिवस उजाडला, आचारसंहिता जशी उद्घोषित झाली, तशा बऱ्याचशा विभागांमधल्या ज्या स्पर्धा होत्या, मोठ्या स्पर्धा, त्या थांबल्या. आणि त्यामुळेच की काय आता आपण पाहतो की जास्तीत जास्त प्रीमियर लीगवर सध्या भर आहे. अगदी येत्या 20 तारखेला 20 मे रोजी लोकशाहीचा सगळ्यात मोठा महोत्सव, म्हणजे ज्या दिवशी आपण मतदान करणार आहोत. खरं तर 3 टप्प्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन जे होणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं आपण मतदान कराल ही खरं तर निवडणूक आयोगाकडनं प्रत्येक भारतीय नागरिकाला विनंती आहे. वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार. बॅट अँड पॅड मधून सरळ उडवलाय, लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. ची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 धावा. 38 ऑन स्कोर कार्ड. 38 धावसंख्या धावफलकावर आहे. प्रेशर असं म्हणतात. प्रेशर मध्ये बऱ्याच जणांची शिटी वाजते, जसं की प्रेशर कुकर. आणि या क्रीडांगणावरती देखील मोठे फटके कन्वर्ट झाल्यानंतर गोलंदाज देखील दिशाहीन गोलंदाजी करतायत. कदाचित हे प्रेशर आहे. एका धावसंख्येच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 सध्या सुरू आहे. एक ऑथराइज बॉलचा खेळ इथे संपुष्टात आलाय. गोलंदाज तयार. फुलटॉस पाठवलाय सरळ मिड विकेटच्या बाहेर, ठोकलाय. अत्यंत विस्फोटक.
व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. एका षटकार धन्यवाद डीजे. षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 45 या आकड्यावर. दोन मिनिटं आपण गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फटका स्लाइस झालाय बॅट वरून. स्वतः खेळाडू गोलंदाज तिथे पोहोचला आणि टिपली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल, अचूक जेल. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. 45 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि इथे योग्य वेळी योग्य संधीचं सोनं केलं गोलंदाजानं. कारण महत्वाचा गडी बाद होणं, तो ब्रेक थ्रू देणं हे अत्यंत गरजेचं होतं. हर्षलला इथे सफलता मिळाली आहे. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहेत. 3 बॉलचा ऑथराइज खेळ इथे संपलाय. उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. फॉरेस्ट एंड कडून निघालाय गोलंदाज. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. बॉल चालला मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मधोमध. एक सिंगल तर कंप्लीट झाली, परंतु वेग इतका होता, बॅकअप प्रॉपर होतं खेळाडूंचं. क्षेत्ररक्षणाची ताकद इथे मात्र दाखवली जाते आणि या सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 46 या आकड्यावर. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ आपण घेतोय. प्रथम फलंदाजी करतायत पार्थ 11 हा संघ. नागदोबा वॉरियर्स जसा टॉस जिंकला तसा निर्णय घेतला. मैदानाचा राग रंग पाहून तो क्षेत्ररक्षण करण्याचा. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. अत्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज. कमबॅक सुरेख केलंय. सुबह का भूला अगर शाम को वापिस आ जाए ना तो उसे भूला नहीं कहते. कदाचित हे वाक्य या गोलंदाजाला लागू पडू शकेल. कारण सुरुवातीच्या काळामध्ये या षटकाच्या खूप मोठमोठे स्ट्रोक्स आले देखील, परंतु तदनंतर ज्या पद्धतीने त्यांना कमबॅक केलं मागच्या 3 चेंडूंवर, अचूक गोलंदाजी होते. या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू. गोलंदाज तयार. बॉलर हर्षल बॉलिंग ट्रॅकवर. फटका इथे पहा चांगला आहे. बॉल चाललाय सिली मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. 3 षटकं इथे समाप्त झाली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पोहोचली आहे 47. 47 पार्थ 11 प्रथम फलंदाजी करत असताना उर्वरित 6 चेंडूंचं सत्र इथे मात्र शिल्लक राहिलंय. चला कुठेही तुम्ही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा देवाचे गोठवणे. प्रीमियर लीग 2024चं हे अभूतपूर्व अत्यंत दिमागदार हा क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहतायत. थोडीशी चर्चा होते. शेवटचं षटक जे अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, त्या षटकाकरता कोणाला आणलं जाईल. कमळाकर आलेत. शेवटचे 6 बॉल. याच गोलंदाजानं आधीच्या मॅच मध्ये महत्वाची भूमिका. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूला बीट करत सरळ चेंडू निघून जाईल. मैदानाला अक्षरशः आग लावत चौकार. 4. टोटल पोहोचली बरोबर 51 या धावसंख्येवर. कमळाकरच्या विपक्षामध्ये हा खरं तर एक टेक्निकल चतुरस्थ फटका. फटका चांगला आहे. मनगडाच्या सहाय्यानं पाठवला रिस्ट फ्लिक. शॉट ऑफ द डे षटकार.
यानंतरची लढत मराठा योद्धा आणि किशोर 11 दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस करता या. मराठा योद्धा संघाचा कर्णधार आणि किशोरदादा 11. षटकार आलाय. 2 चेंडूंमध्ये 10 धावा कमावल्या गेल्यात. टीमची टोटल पोहोचली आहे 57. इथे चेंडू कर्विलिनियर मोशन घेणार एवढं मात्र निश्चित होतं. एक सिंगल आली आहे तिसऱ्या बॉलवर. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 58 या धावसंख्येवर. 58 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 4 कमळाकर. क्रॉस बॅटेड स्ट्रोक चेंडू हवेत त्या चेंडूखाली क्षेत्ररक्षक टिपला इथे अचूक झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ. चौथ्या बॉल क्रीडांगणावरती दाखल होतोय. मंगेश आलेत. काय आकस्मिक खेळ आहे किंवा किती अनिश्चितता अनसर्टन्टी किती आहे या खेळामध्ये. हा ऊन पावसाचा खेळ देखील कमी वेगाने बदलतो त्यापेक्षा भयानक वेगाने रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि त्याच माध्यमातून इथे क्रीडापटलावरती मोठ्या लढती सुरू आहेत. आडव्या बॅटनं हा फटका खेचायचा होता. मिसटायमिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल जिथे अधोरेखित केली जाते सिंगलच्या सहाय्यानं. संघाची टोटल पोहोचली आहे ती 59 या धावसंख्येवर. चेंडूंचा खेळ संपलाय तो 5. उर्वरित एक चेंडू शिल्लक आहे या सेशन मधला. या पूर्वार्धामधील फक्त आणि फक्त एक चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. बॅटची कडा आणि फलंदाज बाद. इट्स इज द कॉल फ्रॉम टीम मराठा योद्धा. संघानं टॉस इथे जिंकली आहे. नाणेफेक जिंकला आहे. अत्यंत महत्वाची लढत आहे. काय म्हणशील आपला निर्णय काय असणार आहे. पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करू कारण मागचा जो आमचा गेम झाला तर एक उत्कृष्ट अशी फिल्डिंग बॉलिंग अटॅक एक चांगल्या प्रकारचा झाला आमच्या संघाकडून आणि ऑल ओव्हर परफॉर्मन्स पहिल्या मॅचचा जो आमचा होता तो खूपच चांगला झाला. त्यामुळे आत्तासुद्धा आम्ही दुपारच्या सत्रामध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांमध्ये रोखणार आहेत. काय काय प्रतिक्रिया आहेत यावर आपल्या. समोरील संघ पण तेवढा चांगल्या ताकदीचा आहे. आमच्या आता गेल्या मॅचला ज्या आमच्याकडून चुका झाल्या त्या चांगल्या प्रकारे खेळ करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि पुढे कमीत कमी 50+ तर आमचं टार्गेट असेल. 50+ धावा मारण्याचा त्यांचा मानस आहे. किशोरदादा 11 संघाला देखील शुभेच्छा आहेत या मॅच करता. मराठा योद्धा संघाला शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलाय मराठा योद्धा संघाने निर्णय घेतला आहे तो प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. वळूयात आपण उत्तरार्धाकडे जिथे 60 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता ते सज्ज आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक व्हेकल आहे. कृपा करून विनंती आहे ती कृपा करून आपण बाजूला घ्याल ही विनंती आहे तुम्हाला. सामना त्या व्हेकलमुळे थांबलाय त्यामुळे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की कृपा करून ती व्हेकल आपण बाजूला घ्याल जेणेकरून आपल्याला सामन्याला सुरुवात करता येईल. 60 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता.
नंबर 1चं इथे झालंय पतन 0. भोपळा न फोडताच निघालाय हा खेळाडू परतीच्या प्रवासाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रामानंद. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 60. पहिल्याच बॉलवर धक्का दिलाय म्हणजे सुरुवातच पहा खडतर झाली आहे. इथे गोलंदाज तयार. फुलटॉस होता. या बॉलला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पाठवलं. सरळ चेंडू निघून जाईल. धमाकेदार षटकार. अगदी पहिल्या बॉलवर विकेट मिळाला. त्यानंतर इरादे स्पष्ट आहेत. मी इथे आलोय ते लढण्याकरता. मी इथे आलोय ते निर्भयानं निर्भीडतेनं भिडण्याकरता. आणि कदाचित तेच सांगणाऱ्या काही गोष्टी होत्या फलंदाजाच्या मार्फत. गोलंदाज तयार. चेंडू चांगला होता. आदळला येऊन पायावर. तदनंतर एक सिंगल यस पंच नोटिफाय करतायत. लेग बायचा सिग्नल आलाय. एक सिंगलच्या सहाय्यानं पंचांनी एका आकड्याच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते 7 ऑन स्कोर कार्ड. 7 जुलै 1981 भारतीय क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न महेंद्रसिंग धोनी एक तिकीट कलेक्टर देखील एक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर बनू शकतो. हा जो प्रवास होता ना अत्यंत संघर्षाचा प्रवास होता महेंद्रसिंग धोनी सरांचा. महेंद्रसिंग धोनी द अनटोल्ड स्टोरीमधून ते सर्व काही आपण पाहिलं. अगदी मित्र आहे ना फार पाठीशी खंबीर असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. निश्चितच तटस्थ अवस्थेमध्ये पंच आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. 4 चेंडूंचं सत्र. मी जेव्हा जेव्हा फलंदाज हा फटका खेचतो ना तेव्हा तेव्हा मी म्हणतो की लगा तो आबाद नाही तो बर्बाद. म्हणजे स्वतःचं नुकसान देखील या फटक्यानं होऊ शकतो. 2 धारेची ही तलवार आहे म्हणून त्या रिव्हर्स स्वीप अटेम्प्टला आपण दुधारी तलवार म्हणतो. इथे गोलंदाज तयार. उडवून दिलाय फक्त. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. अत्यंत गरजेचा. इट्स अ मच नीडेड बाउंड्री फॉर टीम. साठ धावसंख्येचं चेसिंग करत असताना 15 धावा प्रति षटक अशी गरज असताना इथे 5 चेंडूंमध्ये 11 धावा आल्यात. आणि अजूनही विजयाकरता जर आपण विचार केला तर 49 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. प्रतिस्पर्धी नागदोबा वॉरियर्स हा संघ संघर्ष करतोय पार्थ 11च्या विपक्षामध्ये. यानंतर मराठा योद्धा आणि किशोरदादा 11 अशी लढत आपल्या भेटीला येणार आहे भटवाडीच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती. पदलालित्य शफल झाले. चेंडूला उडवलंय परंतु पहा डीप मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काउगॉर्नरच्या मधोमध खेळाडू तत्पर होता. टिपलाय झेल आणि इथे संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. पाहिला खऱ्या अर्थानं 3.5 शक्तिपीठांपैकी असणारं ते शक्तिपीठ आहे. आणि त्या आई एकविरेच्या डोंगरावर असं म्हणतात की मनोकामना घेऊन जाणारा प्रत्येक भाविक आई त्याच्या पदरात काही ना काहीतरी पाडते. खरं तर आपल्या महाराष्ट्राच्या मातीचं ते श्रद्धास्थान आहे आणि तिच्या चरणी साकडा आपण घालूयात. 2 धावांची काय पेनल्टी. हा यस पार्थ 11 या संघाला 2 धावांची पेनल्टी इथे मात्र ऑफिशियली आपण दिली आहे. आता जे टार्गेट आहे ना ते तुम्हाला 58च करावं लागणार आहे याची नोंद घ्या. 2 धावांनी टार्गेट कमी झालंय कारण जे 60 होतं ते 58 आता करावं लागेल आपल्याला.
बहा हे गरजेचं आहे. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स आपला तो बाळा आणि लोकांचं ते कार्टा असं इथून अजिबात होणार नाही. त्यामुळे जे काही आहे सगळ्यांना नियम, सगळ्यांना जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते समान आहेत. वळूयात आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये. दुसरं षटक तुषार आलेत गोलंदाजी मार्कवर घेऊन. चला जरा स्पीडअप करा कारण ऑलरेडी आपल्याला 2 धावांकरता पॅनलाइज केलंय. आणि जी व्हेकल मैदानाच्या आतमध्ये आहे ती कृपा करून बाजूला घ्या. त्या ड्रायव्हर दादांना आपण विनंती करूयात आयोजकांच्या वतीनं. जी व्हेकल मैदानाच्या आतमध्ये ती कृपा करून आपण बाहेर घ्या. खरं तर स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. ऑफिशियली अशा अनऑफिशियल सूचना आपण इथून देणं अपेक्षित नाही आहे, परंतु प्रत्येकाच्या सहकार्याची गरज आहे. थोडंसं सहकार्य आमच्या आयोजकांना आपण कराल ही अपेक्षा. आणि वळूयात आपण क्रीडांगणाच्या दिशेनं. तुषार आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल सुपर फसवा चेंडू इथे मात्र हाताळला गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे होती. 11 या धावसंख्येवर धावफलक जे जोडलं गेलंय. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. उर्वरित 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडूंमध्ये गरजेची धावसंख्या आहे ती आता 49. आता खरं तर लक्ष कमी आहे. 47 धावा कराव्या लागतील अजूनही. गोलंदाज तयार. लाईन ऑफ ऍक्शन चेक करावे लागेल. पंच दर्शवतात व्हाईट बॉलचं नोटिफिकेशन. आणि याच एक्स्ट्रा धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. बघा कर्करोगानं ग्रस्त होता युवराज सिंग आणि अशा परिस्थितीत देखील 1 एप्रिल 2011च्या रात्री हरभजन सिंगनं त्याला ड्रेसिंग रूममध्ये रक्ताची उलटी करताना पाहिलं. परंतु या गोष्टी संघ प्रबंधकांना सांगू नये याकरता साकडं युवराज सिंगनं घातलं हरभजन सिंगला. आणि 2011 2 एप्रिल या दिवशी तो ज्या पद्धतीनं लढला आणि तो जिंकला देखील. इतिहास रचला गेला. ध्येयवेड होऊन तुम्हाला लढावं लागतं. इथे पहा अलॉंग दी कार्पेट बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रोटेक्शन आहे त्या क्षेत्रामध्ये. फक्त एक सिंगल इथे अधोरेखित केली जाईल. याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 13. याच एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं 13 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. सुंदर गोलंदाजी होतीये. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःच्या गोलंदाजीची गुणवत्ता आणि दर्जा इथे गोलंदाज दाखवतोय. एकंदरीत निर्धाव चेंडूची सांगता संपन्न झाली आहे. तुषार आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. चला स्पीडअप करा मनापासून विनंती आहे. गोलंदाज तयार. षटक क्रमांक दुसरं जे सध्या प्रगतीपथावर आहे. सुंदर अप्रतिम चांगली गोलंदाजी होती. फसवे चेंडू हाताळले जातात. व्हॅरिएशन्स जे दाखवले जात आहेत. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असताना ज्यावेळी संघाला खरं तर मोठ्या फटक्यांची गरज आहे, ज्यावेळी संघाला विस्फोटक फलंदाजीची गरज आहे, त्यावेळी अशा पद्धतीने फलंदाजी होणं हे फलंदाजाकडनं अपेक्षित नसणार आहे. परंतु यशाचं गणित साधण्याचं काम इथे गोलंदाज करतोय एवढं निश्चित आहे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. फुलटॉस होता. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आहे. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा धरणी मातेला दान केलाय बॉल आणि धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावांच्या सहाय्यानं संघाची टोटल 1 चेंडू शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 16 या आकड्यावर. 16 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा 1 बॉल. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. अत्यंत चांगली लढत तुम्ही पाहतायत. एका बाजूला पार्थ 11 संघर्ष करतीये. अप्रतिम अप्रतिम कमालीचा बॉल आणि कमालीचा स्पेल इथे मात्र टाकलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. धावफलक पोहोचलाय 16 वर. विजयाकरता 42 धावांची गरज असणार आहे. 21 ची सरासरी प्रति षटका गणिक इथे मात्र राखावी लागणार आहे. 21-21 अशा पद्धतीने इथे धावा मात्र सजवाव्या लागतील. परंतु हा सामना कोण जिंकणार, कोण पराभवाच्या छायेत जाणार, कारण विजयी संघाला इथून थेट सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे. आता कोणता संघ पोहोचणार सेमीफायनल मध्ये ते येणारी वेळ ठरवेल. चला तिसरं षटक आपल्याला प्रगतीपथावर आणावं लागेल.
चला इथे आपण थोडंसं स्पीडअप करूयात कारण अजून भरपूर सामने बाकी आहेत. आज खरं तर निसर्गानं देखील आपल्यावर किमया केली आहे कारण क्लायमेट जर आपण पाहिलं पूर्णतः. इथे पहा फटका दर्जेदार आहे. टिपिकल कॅरेबियन स्टाईल बॉल पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. टीमची धाव संख्या 26 या आकड्यावर. विजयाकरता 10 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. दहा चेंडू 32 धावसंख्येची गरज आहे. 3.2 धावा प्रति षटक प्रति चेंडू. चेंज ऑफ पेस गतीचा काटा इथे बदललाय. डॉट बॉल उद्घोषित केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होतीये. 28 या धावसंख्येवर पलटवार होत राहणार. माफ करा 26 धावा धावफलकावर आहेत. 9 चेंडू विजयाकरता 32. 9 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. स्विचिट करण्याचा प्रयत्न परंतु मुख्य पंच दर्शवतात बॉल कुठे लागलाय तो. त्यामुळे या चेंडूवर इथे निर्धाव चेंडूची सांगता स्पष्टपणे घोषित केली जाईल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक राहतोय. 8 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. किशोरदादा माफ करा एका बाजूला नागदोबा वॉरियर्स. इथे पहा हेलिकॉप्टर झेल हातातनं सोडलाय. कॅच ड्रॉप्ड एक सिंगल. 7 चेंडू आणि 31 धावसंख्येची आता गरज असणार आहे कारण संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावर. 27 धावाच्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. माफ करा इथे मात्र पंच आपला निर्णय मागे घेतात. शेवटचा बॉल तो देखील ऑथराइज. डॉट बॉलची उद्घोषणा. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 31 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 31 धावा टीम नागदोबा वॉरियर्स साठी. कम ऑन डीजे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गवाळ्याचे येथे काम नव्हे. क्वालिटी पाहिजे गुणवत्ता पाहिजे. पहिलाच बॉल वाईड बॉलचा सिग्नल आलाय. 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. मागचे काही सामने आपण पाहतो की 3 षटकांमध्ये धावाच येत नाही चेस करत असताना. त्यामुळे एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते आणि कदाचित तेच आव्हान आता समोर आहे नागदोबा वॉरियर्सच्या. फटका फसलाय. दोघांचं भांडण. फलंदाजाचा लाभ. इथे मात्र कॅच ड्रॉप्ड.
एक सिंगल आली आहे. 29 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता अजून 29 कराव्या लागतील. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये किमान 5 षटकार ठोकावे लागतील या मैदानात. प्रत्येक चेंडूवर 6 धावा येणं आता अनिवार्य झालंय. गोलंदाज तयार. इथे अपील होतीये पायचीची, परंतु पंच तटस्थ अवस्थेमध्ये. डॉट बॉल. 4 चेंडू आणि विजयाकरता 29 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि विजयाकरता 29 धावसंख्येची गरज. शेवटच्या अंतिम औपचारिकता जी तुम्हाला पाहायला मिळेल क्रीडांगणावरती. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. अगदी ज्या अपेक्षेने इथे लढणं होतं नागदोबा वॉरियर्सला, तो प्रतिकार इथं दिसला नाही. तो संघर्ष त्यांच्याकडनं दिसला नाही. ज्या पद्धतीनं फलंदाजी अपेक्षित होती इथे मात्र हवी ठरलाय पार्थ 11. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 4. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा फक्त आणि फक्त टीम नागदोबा वॉरियर्सच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. शफल होऊन उशिरानं का होईना स्टेप आउट होऊन चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. षटकार. छत्तीस आहे आकड्यावर. फटका इथे मात्र ग्लान्स केलाय. 4 धावा.